ती गाडी पडेल. अरे गुड मॉर्निंग म्हण की. गुड मॉर्निंग. अरे अरे अंगावर घालायला लागला. कार लगा मधमसून हे निघाला की हो लगा. मम्मी बोलवते बदमासच की हो अंगावच घालतोय की. स्टंट करायचं आहे का तुला? नीट तरी कर, गाडी खाली जायची नाही तर. अंगावर बिगाव चालायला लागलाय. तोक तोक तोक. लका त्याला मजा वाटते. लगा पाटलावला का बारकी पोरं बॅश करायला लागले तर का पाटील काय विषय. चल मग बॅग आणखी. लगा ह्यानी सायकलवर JCB लोड केलाय माग. काय त्याला म्हणतात ट्रक ट्रक. बस 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 झालं. कुठे संपली तुझी जा. बघा बारकी पोरं कशी मस्ती करते ती. हाय गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. बघा बारकी पोरं कशी मस्ती करते ती आमच्यासोबत सकाळ सकाळी आम्ही कॉलेजला जात असताना. आणि त्याला त्या डांबरे पोस्टरच द्यायची परवानगी आहे त्याच्या घरची. डांबरीच्या पुढे आला की मग त्याची रट्टे आहेत त्याला. त्याला मम्मीने सांगितलंय डांबरीपर्यंत सायकल चालवत जा, त्याच्या पुढे जाऊ नको. त्याला मी सांगत होतो बाळ तुला मम्मी बोलवते तुझी, तर ते ऐकत नाही. ते माझ्याच अंगावर सायकल माझ्यासोबतच मस्ती करतोय. मग आता डांबरीच्या पुढे आला असतात तर म्हणलं लहान पोर आहेत त्यांना काय. आता लहान पोरं बी चेष्टा करायला लागली, काय तर राहिलंच नाही. काय आता आम्हाला पण वाटतं लहान होऊन दुसरे चेष्टा करावी. आता काय पण आपल्याला हानतेली लहान. हा म्हणजे आत्ताच्या मुलांना खूप येडे आहेत. आपल्या टायमिंगला गाईज. तुमचं गाव पाटील, तुमचं गाव पुणे आहे का? तुम्ही असं का बोलता? पुण्याच आहे का? गाईज आपल्या टायमिंगला ना कुणाची चेष्टा वगैरे केली ना, मस्कर केली ना, आपल्याला त्या धोपाटी टाकायची. आणि तर आताचे लहान मुलं चेष्टा केली तरी आपण नाही का. कॉलेजमध्ये डायरेक्ट आलोय कॅन्टीनला. गाणं म्हणतं गाणं चालत नाही. कॉलेजमध्ये आलो आता डायरेक्ट कॅन्टीनला नाश्ता करायला. लागलेली भूक सगळ्यांनाच, मला बी लागली बरं. मी कॉफी पिणार आहे. ऋषीला भूक लागली खूप. सकाळ सकाळ खाऊ पण काय जास्त वाटत नाही, नाश्ताच करायचा आहे. मारीगोल्ड बिस्किट खाल्लं आणि सकाळ सकाळी तुम्ही कॉफी पाहिजे वर ना, म्हणजे कॉफी पाहिजे थोडीशी. म्हणजे कसं कॅन्टीन आहे, कॅन्टीन आहे आपलं. तुम्हाला दाखवतो आतमध्ये, थांबा. तिथलाच देतात ती. तू नाही घेतला तरी तिथलाच देतात. त्याला आहे त्याला. अरे अभि तू काय घेतला नाही? कॉफी येते का? सांगितलीस का? हो सांगितले. किरण दादाला बनवतोय. बरं आपली ऑर्डर येईल तेव्हा आवाज देईन का? बरं बरं. सेल्फ सर्व्हिस आहे ना. सेल्फ सर्व्हिस आहे. ऋषीने बघ कसे पोहे घेतलेत. पोहे सांबर. पोहे खा. काय 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 क्लासमेट वन की नको त्यांना नाही बोलवायचं. कसं बघतोय बघितलं का? डायरेक्ट बोल की मग बघण्यापेक्षा. द्यायचा प्रश्न नाही, जाऊ दे आता. काय कारण असा करा करतोय बॅगी. बरं विद्या आहे का नाही? काय बघतोय पाटील? काय बघतोय? आमचे गिअर्स, व्लॉगिंग गिअर्स आहेत ती. काकांनी मग शिडी हलवली. शिडी आता शिडी लावून कुठं चढतात काय माहिती. पाटीलचा दोस्त दिसतोय बरं का, जुन्या काळातला. पार्लमेंटचा
पाटलाचे दोस्त आहेत बरं का. सगळे जेवढी वॉचमॅन पिऊन बिऊन मामा भीमा मावश्या बिवश्या आहेत का नाही सगळ्या पाटलाचे दोस्त आहेत. पुढे शेअर करतो डायरेक्ट. आता बा कसं त्याबरोबर बोलत चाललाय. त्याबरोबर जातोय का आता काय VPच्या मेसला जेवाय काय माहिती. तुला काही चाललं आता जेवण करायला झाले. कॉलेज वगैरे लेक्चर एकच लेक्चर झाले. काय सांगायचं होतं. हां कॉलेजमध्ये काय टास्क दिला आहे लायब्ररीला जायचं आहे. हे झाल्यानंतर ना लंच ब्रेक झाल्यानंतर ना लायब्ररीला जायचं आहे. वरच्या कॅम्पस लायब्ररीला जर गेलो त्यांनी सांगितलं जायला पण जर गेलो तर दाखवतो नाही गेलो तर नाही दाखवत. बघू पुढचं पुढं. काहीच आत्ता चाललो आहे पाणी आणायला. पुरुमूरचं पाणी सगळं संपलंय. 4वाल्या काकांनी पण नाही दिलं पाणी. सकाळी त्यांना सांगितलेलं पाणी द्यायला पण त्यांनी अजून पण काय पाणी दिलं नाही. ऋषी होता दुपारपर्यंत पण मग अशी त्याच्या घरनं फोन आला त्याला घरी जायला लागलं. घरी जायचं होतं त्याला. घरी जायचं होतं त्याला. त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता त्यामुळे त्याला स्टँडवर सोडलं. मग अशी घरी गेला तो. आता मी पाटील आणि पीटर तिघच पेस अभ्यास. त्याला काय डिस्टर्ब नको कराय. पाणी आणायला जाऊ. पाणी संपलं रूमवरचं. आणि पाटीलला जाऊन भेटावं तुम्हाला काय करतोय. आज काय जास्त व्लॉग करू शकलो नाही. परत एकदा घसा वगैरे दुखायला लागलाय. आजारी असल्यासारखं वाटायला लागले. आजारी असल्यासारखं वाटायला लागले सर्दीमुळं. सर्दीचं अवघड असतं. काय हात वगैरे मोडला तरी काय वाटत नाही पण सर्दीनं सगळं जाम होऊन टाकतंय. थंडी पण जास्त वाढली जरा. बटन दाबायचं विसरलो. आतमध्ये आलो दरवाजा क्लोज झाला म्हणून बटन दाबायचं राहील. आज कशाचं गॅदरिंग आहे. आज इंग्लिश मिडियम स्कूलचं गॅदरिंग आहे. इंग्लिश मिडियमचं गॅदरिंग असल्यामुळे आज एवढी गर्दी. लयच गर्दी इकडं. लहान छोटी मुलं दिसतात. छोटी मुलांचंच आहे ना. मोठ्यांचं पण आहे का. फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड. CBSE नाही इंग्लिश मिडियम आपल्या रेग्युलर सकाळपासून एवढी गर्दी कसं काय. माझी आहे ना माझी भाची वगैरे आहे स्कूलमध्ये. त्या मी गेलतो ना पाहिलं तिकडे. AIचं कॉलेज होतं इकडे. इकडं AIच काही दिसत नाही. येताना दाखवतो तुम्हाला. इकडं AIचं कॉलेज आहे. खूप कन्स्ट्रक्शन तिकडं कन्स्ट्रक्शन चाललंय AIच्या कॉलेजचं. AIचं कॉलेज आहे ते VPचं. AI इंजिनिअरिंग वगैरे त्याचं कन्स्ट्रक्शन चाललंय. आणि ते होईलच लवकरच होईल चालू. येतं 1-2 वर्षात ते काम पूर्ण होईल. ते तिथं फक्त प्रॅक्टिकल लॅब होणार आहे. 1-2 वर्षात रोबोटिक लॅब लवकर होईल. रोबोटिक लॅब होणार आहे. सगळं AI बद्दल सगळं रिलेटेड सगळे कोर्सेस तिथे येणार आहेत. म्हणलं एवढी गर्दी कशाची म्हणलं ह्याला विचार. कारण तिथंच गेलता हा. कारण ह्याची भाची वगैरे तिथंच आहेत. त्याचं इंग्लिश मिडियमला आहे VPच्या. त्यांचं पण गॅदरिंग होतं. त्यांचं पण डान्स होतं का त्यांचा. हो डान्स. तो शिकवलेला काय डान्स त्यांना. नाही स्कूलमध्येच टीचर्सने वगैरे शिकवलं त्यांना. बरोबर चालतंय. पाणी भरायला आलं. पाणी भरून घेऊया. इथं पाणी न्यायला आलं तुम्हाला म्हणलं तिथे. आणि मी पेमेंट करून आलो पाणी. हां एक लवकर पाणी भरतो. आलोय गाईच पाणी घेऊन. हा पण आलाय. स्ट्रगल असतं बॅचलर्सच्या लाईफमध्ये. बॅचलर्सच्या लाईफपेक्षा पोरांच्या लाईफमध्ये जे रूमवर राहतात आपलं हॉस्टेलवर असतात त्यांना काय सगळं खाली मेस असते. तिथंच जार असतं. तिथंच फिल्टर असतं. तिथं आपलं घ्यायचं. तिथं आपलं प्यायचं सगळं तिथल्या तिथंच. आम्हाला तसं नाही. आम्हाला मेसला दुसरीकडे जायला लागतं. पाणी आणायला दुसरीकडे जायला लागतं. आज नाही झालं त्यामुळे झालं जास्त स्ट्रगल झालं आहे त्यापेक्षा रोजपेक्षा. अजून काय घ्यायचं असेल इकडे तिकडे जावं लागतं. तसं हॉस्टेलवाल्यांचं नसतं. सगळं तिथंच. येतानाच घर नाही एकता पिशवी आणायची. सगळं तिथले तिथंच. काय अडचणच नाही अजिबात. एवढं भारी असतं. हो ऋषी गेला की मग अशीच गेला. किती सगळं आवरायचं.
लय राडा झाला. आवरतो आता थोड्या वेळानं. जर आता बसतो जेवण वगैरे झाल्यानंतर मग निवांत आवरत बसतो. काही विषय नाही. आपल्याला काय रात्रीच्या फोनवर बोलायला लागत नाही. आपल्याला काय फोनवर बोलायचा विषय नाही. आपल्याला काय त्यामुळे अडचण नाही. माहिती फोनवर बोलला. काय माहिती त्यामुळं बाकीच्यांसारखं त्यामुळं आपल्याला काय अडचण नाही. साफ वगैरे सगळं स्वच्छता करायची मग झोपायचं म्हणजे सकाळ उठल्यानं छान वाटतं. अरे पीटर होती का नाही तो जेवायचा टाइम होती का नाही? नाही अभ्यास करताना सगळं जीव ताणबुक सगळे विसरतोय तू. एवढा अभ्यास करतोय. विषय निघाल ना आजचा 100%. नक्की उद्याचा उद्याच चाललंय. उद्याच नाही निघणार. पेपर दिल्याशिवाय हे पण बरोबर आहे. पेपर दिल्याशिवाय नाही निघणार विषय. पेपर तर यावंच लागणार. मग तिथनं पुढं सगळं कसं चेक करतात कसं नाही त्याच्यावर. पेपर तर द्यावाच लागणार 100%. पेपर दिल्याशिवाय नाही निघणार. आता कुठं जायचं का रे? थकला होय? काय चाललंय? चाललोय जेवण करायला मेसला. पण आहे सोबत पीटर. हाय पीटर. ऋषी तर गेलाय गावाला. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमच्या बरोबर आबी पाटील का नाही येत मेसला. आबी पाटीलच्या आहेत दुसरी मेस. आबी पाटीलला दुसरी मेस. त्याला इथलं काय आवडत नाही जेवण. त्याचे फिक्स मेस आहे. तो तिथं जातो जेवायला. त्याच्यामुळं आम्ही तिघं आणि ओमकार 4 जण. आम्ही 4 जणच आहे त्या मेसला. असं आहे. मग आम्हाला आमच्या तिघांची 4घांची तर एकाच मेस आहे. बाकी त्याची एकट्याची वेगळी मेस आहे. आणि दुसरा एक आहे सौरव तर काय कधी पण कुठल्या पण मेसला जेवतो. कारण तो जास्त वेळ इथंच नसतो. कधीतरी जास्त रूमवर. चाललोय आता चालत. आता काय पर्याय नाही. रोजच्या सारखं आता रोजच झालं. मग चालत जायचं. काय पडलं आपल्याकडे? काय आहे पडायला? आपल्याकडे काहीच नाही. आजचा मेन्यू मटकी, बटाट्याची भाजी, चपाती, जीरा राईस आणि डाळ तडका. पीटर बाकासते होतं. आज काय मन लागा नाही लय जेवायला. दोघंच असल्यामुळे. आमच्या रूमकडे जाताना काहीच असला रस्ता. इथं जाताना लय भीती वाटते. काहीच दिसत नाही. काहीच म्हणजे एकदम छोटासा असा रस्ता आहे. जाताना एकदम अशी भीतीची वाटते. जेवण वगैरे झालंय. आता चाललोय रूमकडेच. समोरचं तर काहीच दिसत नाही. आपलं लाईट जवळ राहायला लागतं रात्रीच्या. पीटर चाललाय मित्राचा फोन. ते चाललंय पेपरचं उद्या डिस्कशन. काय येईल काय नाही कसं काय ही ती. मला बघा सकाळी तुम्हाला दाखवलंय सुशांत जॉनीनं बघ काय आणलंय खायचं. काय रे? ही सगळी तयारी झालेली बघा. पेन्सिल चौक आहे. हा पेन्सिल चौक सगळी तयारी झालेली मॅरेथॉनची. बारामती पावर मॅरेथॉनची. मला वाटतंय उद्याच असेल बरं. काय एवढं सजवलंय म्हणल्यावर पण काय सांगू शकत नाही. परवा पण असू शकतंय. छान वाटतं. एकदम मस्तपैकी सजवलंय. डेकोरेट केलंय. आलोय काय बारामतीवरून माघारी जाऊन. बारामतीला गेलतो. फ्रेंडचं काम होतं जॉनीचं. आलोय बारामतीला जाऊन. चालते. त्याचा ब्लॉग आवडला असेल त्याने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय चुकलं असेल काय झालं असेल तरी कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला काय नवीन चॅलेंज किंवा प्रँक व्हिडिओ जर पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.